बिहारमधील भाजपच्या विजयानंतर बच्चू कडूंनी हल्लाबोल केलेला आहे। बिहारचा निकाल हे लोकमत नाही किंवा जनाधार नाही, तो मशीनचा आधार आहे असा हल्लाबोल त्यांनी केला आहे। आता मतदान केंद्रावर मतदान करण्यापेक्षा भाजपच्या कार्यालयातच मतदान घ्यावं असा टोलाही त्यांनी लगावला आहे। तर बच्चू कडूंनी अचलपूरमधील स्वतःच्या पराभवाचं आत्मपरीक्षण करावं असा सल्ला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिला आहे। मला असं वाटतं का ते लोकमत नाही आहे, जनाधार नाही, तो मशीनचा आधार आहे आणि मशीनच्या आधारावरच बीजेपीनं पुन्हा बाजू पलटवलेली आहे। आणि भाजप आता ते काही सगळं मुळासहित लोकशाही संपवून ईव्हीएम मशीनच्या द्वारेच आता लोकशाहीतला आत्मा जो मतदान आहे तोच खऱ्या अर्थानं मुळात गायब करणार आहे। आणि असं जर राहिलं तर मला वाटतं पुन्हा राजेशाहीची वाट मोकळी होईल। तर ही मशीनची कामगिरी आहे। आणि आता मतदान केंद्रावर मतदान केल्यापेक्षा बीजेपी कार्यालयातच मतदान केंद्र उभं करावं, तिथंच ठपके मारून मोकळं करावं। भाजपच्या कार्यालयात मतदान घ्या असं म्हणणाऱ्या बच्चू कडूंना मला इतकंच सांगायचंय, बच्चू भाऊ, तुमचा देखील पराभव अचलपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केला। कारण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लोकांमध्ये असतात। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व भारतीय जनता पार्टी सोबत आहे। बच्चू भाऊ, जरा आपला पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण करा आणि मग निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीला दोष द्या, एवढंच मला सांगायचं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।